मी रोहिदास AR न्यूज आणि DP न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। दर्शको, सध्या आपण आहोत सोलापूर येथे। या ठिकाणी महानगरपालिका महान संग्राम रंगलेला आहे। या अनुषंगाने आपण सोलापूर येथील प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहोत। या ठिकाणी मड्डी वस्ती या ठिकाणी आहोत। या ठिकाणी भाजप पुरस्कृत उमेदवार जे आहेत ते त्यांची या ठिकाणी भव्य दिव्य पदयात्रा निघणार आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी प्रत्यक्ष पाहू शकता यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहू शकता की आमदार विजयसिंह देशमुख या ठिकाणी प्रत्यक्ष आले। त्यांच्या मार्गदर्शनाने ही पदयात्रा निघणार आहे। तरी आपण या ठिकाणी उपस्थित असलेले महिला भगिनी आहेत, कार्यकर्ते पदाधिकारी त्यांचे संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। काही या ठिकाणी रॅली निघणार, तुम्ही आलाय, काय वातावरण, काय तुमचं प्रभाग क्रमांक किती आहे? 1 मध्ये आहेत ना? काय म्हणते वातावरण, काय या ठिकाणी युवराज भोसले साहेब आपल्या सोबत आहेत, त्यांचे संवाद साध्या। काय म्हणा, काय वातावरण आहे? आज प्रभाग 1 मधून भव्य आणि दिव्य रॅलीचं आज प्रदर्शन होत आहे आणि प्रभाग क्रमांक 1 ने दाखवून दिलेला आहे की हा भाजपचा किल्ला आहे। या किल्ल्यामध्ये फक्त कमळच चालतो, हे दाखवून कमळ फुलणार 100% आणि हा आमचा बाले किल्ला आहे। आम्ही 100% यशस्वी होणार। मतदारांना काय सांगा? मतदारांना आमचं एकच आव्हान आहे, भविष्यात तुमच्या कुठल्याही अडचणी असू द्या, कमळ तुमच्या 100% पूर्ण करणार, मोदी सरकार पूर्ण करणार आणि फडणवीस सरकार ते तुमच्या सगळ्या अडचणी पूर्ण करणार आणि तुम्हाला लाडक्या बहिणीचे देखील पैसे या आठवड्यात तुमच्या खात्याला जमा होऊन जाणार आहे। अशा पद्धतीने आत्मविश्वास व्यक्त मतदार आणि या ठिकाणी बाले किल्ला आहे आणि या ठिकाणी विजय नक्की होणार आहे, अशा पद्धतीने आत्मविश्वास व्यक्त केला। संवाद साध्या येणार थोड्या वेळात काय एकंदरीत वातावरण असणार आहे। उमेदवार त्यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी भाजप पुरस्कृत उमेदवार त्यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी भव्य दिव्य पदयात्रा निघणार आहे। तर त्या या ठिकाणी आमदार विजयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाने ही यात्रा निघणार आहे। प्रत्यक्ष ते आले या ठिकाणी आहेत, आपण त्यांचे संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। मालक एकंदरीत आपण पाहू शकतो या ठिकाणी भव्य पदयात्रा या ठिकाणी मड्डी वस्ती ते शेळगे या ठिकाणी। मालक एकंदरीत काय वातावरण या ठिकाणी पदयात्रा निघणार, काय सांगाल? या ठिकाणी काय वातावरण आहे? सध्या भाजपमध्ये झालंय असं मतदारांच्या भावना, आपण काय सांगाल? प्रभाग क्रमांक 1 मध्ये आज पदयात्रा सुरुवात झालेली आहे। यातील उमेदवार अनिलाजी पाटील, गौतमजी कसबे, काशीताई व तसेच मुंगेताई या भारतीय जनता पक्षाने दिला। या 1 नंबर प्रभागामध्ये गेल्या 5 वर्षाखाली गेल्या निवडणुकीमध्ये जेव्हा जे उमेदवार निवडून आले होते, जे प्रकारचा या प्रभागामध्ये चांगले विकासाचे कामं केले त्याची कौतुक म्हणून लोक या भागामध्ये गेलेल्या आमदार सुद्धा किंवा विशेष बरेच आलेले या सगळ्या लोकांना माहित आहे की विकासमध्ये भारतीय जनता पक्ष या वेळेला चांगल्या प्रतिसाद भारतीय जनता पक्षामध्ये 40 ते 40 उमेदवार निवडून येईल। आणि आम्ही 1 दिवसाआड जाहीर केलं होतं, त्या प्रमाणात पाण्याचा ज्या काही निधी होता, विशेष निधी जे पाईपलाईन करण्यात दुहेरी पाईपलाईन केलं त्याला पूर्णपणे निधी मिळाला आणि देवाभाऊंनी त्यांना भरपूर निधी आपल्याला सोलापूर शहराला अनेक विकासासाठी दिलाय। त्यावेळेस पिण्याच्या पाईपलाईनसाठी दिले होते, त्याचे काम पूर्ण पुढे आपल्या सोलापूरला पुढचं पाईपलाईन नवीन पाईपलाईन घालण्यासाठी म्हणजे वितरण करण्यासाठी जे काही 900 कोटी रुपये निधी तेही मिळालेला आहे आणि त्याचं टेंडरही झालेलं आहे। या निवडणुकीनंतर कामाला सुरुवात केली, येणाऱ्या 1 वर्षामध्ये सोलापूर करणार आपल्याला सांगितलं की आपण सर्व 15 तारखेला आपल्या ही निवडणूक आपले ग्रामसेवक सिद्धरामेश्वरच्या यात्रेच्या दरम्यान आहे। त्यामुळे या निवडणुकीमुळे सगळेजण आपण यात्रेमध्ये सहभागी असतात, तरी आपण वेळातल्या वेळ करून आपले या सोलापूर आणि या सगळ्यांचा विकास या देशाचा विकास असू द्या, राज्याचा विकास असू द्या, या सगळ्यामध्ये आपलेही सोलापूर शहराचा हातभार लागावा या करण्याकरता आपण सगळ्यांनी मतदान करून घेऊ। अशा पद्धतीने की या ठिकाणी दिले ते दिल्ली सरकार आपण तर आपण विकासासाठी आपण साथ द्यावे अशा पद्धतीने आणि पाण्याचा प्रश्न सोडवा अशा पद्धतीने सांगितलं त्यांनी। पाहू शकता आपण जशी अशा पद्धतीने आपण अपडेट देतोय ते पाच अपडेट आहे या न्यूज धन्यवाद।